नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी भूमी. सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांना न्यायालयाने 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच 1 लाख रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कणकवलीतील बहुचर्चित चिखलफेक प्रकरणात हा निकाल लागला असून यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगल्या आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे, न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवलं आणि आता पुढे नितेश राणेंसमोर कोणते पर्याय आहेत, चला सविस्तर समजून घेऊया. हे प्रकरण 4 जुलै 2019 रोजीचं आहे. त्या काळात मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे, खराब रस्ते आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे मोठा संताप होता. याच मुद्द्यावर यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नितेश राणे यांनी त्यांच्या समर्थकांनी कणकवली येथील गडनदी पुलावर जोरदार आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी घटनास्थळी बोलवण्यात आलं. रस्त्याच्या खराब कामाबद्दल त्यांना जाब विचारण्यात आला. मात्र आंदोलकाचा राग इतका वाढला की नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी अभियंता शेडेकर यांच्या अंगावर चिखलफेक केली. इतकंच नाही तर त्यांना पुलाला बांधण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणानंतर अनेक स्तरावर टीका झाली. विशेषतः म्हणजे नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या या कृतीबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागितली. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं. यानंतर अभियंता प्रकाश शेडेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार नितेश राणे आणि त्यांच्या 29 समर्थकांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल घडवणे, मारहाण तसेच गुन्हेगारी कट रचणे यांच्यासारखे गंभीर आरोप केले. गेली अनेक वर्षे या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होती आणि आता 27 एप्रिल 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल हा लावल्याचे चित्र हे दिसत आहे. तसेच जिल्हा न्यायाधीश आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश V.S. देशमुख यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाने नितेश राणे आणि त्यांच्या 29 सहकाऱ्यांना काही गंभीर आरोपांमधून दिलासा दिला. शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर काही कलमांमधून त्यांची निर्दोषमुक्तता करण्यात आली आहे. मात्र भारतीय दंडसंहिता कलम 504 अंतर्गत नितेश राणे दोषी ठरले. हे कलम म्हणजे सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने जाणून बुजून अपमान करणे. याच कलमाखाली न्यायालयाने त्यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयाचा दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने आपल्या निर्णयात एक अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की सार्वजनिक प्रश्नावर आवाज उठवणे चुकीचं आहे. नागरिकांच्या समस्यासाठी आंदोलन करणं हा लोकशाहीचा भाग आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांचा सार्वजनिक अपमान करणं, त्याच्या अपमानास्पद वागणूक देणं आणि कायदा हातात घेणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. जनप्रतिनिधींनी स्वतःचा कायदा हातात घेऊ नये, कारण अशा घटनांमुळे सरकारी अधिकारी आपलं काम सन्मानाने करू शकणार नाहीत, असंही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं. शिक्षा जाहीर होताच नितेश राणे यांनी त्यांच्या वकिलांनी तत्काळ न्यायालयात अर्ज दाखल केला. या शिक्षेला स्थगिती द्यावी मागणी करण्यात आली. न्यायालयाने हा अर्ज मान्य केला आणि शिक्षेवर तात्पुरती स्थगिती दिली. त्यानंतर सध्या नितेश राणेंना तुरुंगात जावं लागणार नाही. आता त्यांच्याकडे मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याचा मार्ग खुला झाला आहे. पुढील काही दिवसात ते या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. समर्थक म्हणत आहेत की हा राजकीय मुद्दा आहे, तर विरोधक म्हणत आहेत की न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे. एकीकडे जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणं आवश्यक आहे, पण दुसरीकडे सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींची जबाबदारी वागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रश्न समोर आणला आहे की आंदोलन आणि कायदा यामधील मर्यादा कुठे आखली आहे. नितेश राणे यांनी झालेली शिक्षा, त्यावेळी मिळालेली स्थगिती आणि पुढे होणारी न्यायालयीन लढाई याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे. या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? न्यायालयाचा निर्णय योग्य वाटतो का, की हा राजकीय दबावाचा भाग आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर राजकीय बातम्यांसाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.